माणसाच्या जीवनामध्ये अधिकाधिक गुणवत्ता यावी यासाठी जे केलं जातं त्याला संशोधन म्हणतात. आदरणीय प्रकुलगुरू साहेब, मोठा साहेब, हरिभाऊ दंडी सर, लेकुरवाळे सर, पवित्रा मॅडम, मला असं वाटतं की सगळेच व्यासपीठावरच्यांबरोबर कुठे ना कुठे काही काम करायची मला मागच्या 20 वर्षात संधी मिळाली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपलं खूप अभिनंदन की एका संशोधनाच्या एका मिशनमध्ये आपण आपला पेपर, आपल्या कल्पना सादर करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की असं म्हटलं जातं की ज्यांना कोणाला एव्हरेस्टला जायचं आहे असे 1000 लोक ठरवतात की आम्हाला एव्हरेस्टला जायचंय. प्रत्यक्ष मिशनला 500 लोक सुरुवात करतात आणि त्यातला 1 किंवा अर्धा प्रत्यक्ष एव्हरेस्टवर जाऊन पोहोचतो. पण जीवनामध्ये असा विचार केलेला या 1000 लोकांच्या जीवनामध्ये या निर्णयाने नक्कीच काहीतरी अद्भुत बदल झालेला असतो. तो बदल आज ज्यांना या ठिकाणी बक्षीस मिळेल किंवा मिळणार नाही त्यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण संशोधकांच्या रांगेत कुठेतरी बसलेलो होतो या कल्पनेने नक्की होईल आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना. मित्रांनो, संशोधक ही प्रवृत्ती आहे. संशोधन म्हणजे काय, PhDच केलं पाहिजे, एकदम अल्बर्ट आइन्स्टाईन झालं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जर माहित असेल तर मॅडम मेरी क्युरी, ज्यांना 2 नोबेल मिळाले होते, त्यांना एकही फॉर्मल PhD नव्हती सर. ही वॉज नॉट हॅव्हिंग एनी फॉर्मल PhD. त्यांच्याकडे एकही PhD किंवा डॉक्टरेट नव्हती. पण तरी शी वॉज अ ग्रेट अक्लेम्ड रिसर्च अँड सायंटिस्ट इन द मॉडर्न इंटरनॅशनल एरा. त्यामुळे PhD आणि संशोधन ही मनस्थिती आहे. ती डिग्री आहे का, तर हो ठीक आहे. आज विद्यापीठ स्तरावरच्या कुठल्याही शिक्षणामध्ये PhD ही डिग्री असल्याने तुम्हाला एक स्थैर्य येतं. तुमच्या पगारामध्ये सुद्धा त्या सगळ्या PhDचं एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन असतं. निरंतर तुम्ही संशोधन करत राहणं, विशेषतः प्राध्यापकांनी, हे तर सरकारला अपेक्षित असलेलं काम आहे. बरेच प्राध्यापक बंधू बसलेले तिथे, त्यांची क्षमा मागून अशी संशोधनातली निरंतरता आपण किती ठेवतो हा एक नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे. माझा इंजिनिअरिंगचा अनुभव सांगतो, तो विशेषतः प्राध्यापकांसाठी आहे. विद्यार्थ्यांना किती आवडला तर बघा, माहिती नाही. मी इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करतो, विशेषतः सगळ्या पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये माझा काही रोल असतो. जळगावमध्ये उद्योजकता क्षेत्रामध्ये आमचे एक मित्र आहेत. त्यांची एक टाईलची इंडस्ट्री आहे. टाईल समजते ना तुम्हाला, फ्लोरिंगला टाईल लावतात त्याची. त्याला क्युरिंग करण्यासाठी स्टीम क्युरिंग वापरलं जातं आणि त्या स्टीम क्युरिंगसाठी एक बॉयलर असतो. बॉयलर माहित असेल तुम्हाला की ज्यात पाणी असतं आणि गरम करून त्याची वाफ होते आणि त्या वाफेची शक्ती वापरली जाते, त्याला बॉयलर म्हणतात. तर बॉयलर ही एक खूप कॉम्प्लिकेटेड, किचकट प्रेशर देणारी गोष्ट आहे. तर आमच्या त्या मित्राकडे असा एक मोठा बॉयलर होता आणि अचानक एक दिवशी तो बॉयलर बिघडला आणि काही केलं तर लोकल माणसांना तो बॉयलर दुरुस्त करता येईल. मग आमचा इंडस्ट्रियलिस्ट मित्र मला संपर्कात आला आणि म्हणला की जळगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अशा बॉयलरवर रिसर्च केलेले एक प्राध्यापक आहेत, ते माझ्या ओळखीचे नाही आहेत, तर त्यांना जरा हा प्रश्न सांगता येईल का. मी म्हटलं बिलकुल, जरूर जाऊया. मग मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो, त्या प्राध्यापकांना भेटलो. 34 पानी बायोडेटा होता त्यांचा आणि विशेषतः त्यांची सगळी डिग्री जी होती ती त्या बॉयलरवर होती. त्यांना म्हटलं सर, आमच्या एका मित्राकडे बॉयलर बंद पडलाय, जरा चलता का बघायला, काय नेमका प्रॉब्लेम आहे, आपण बघूया. त्यांना खूप छान वाटलं. मग आम्ही इंडस्ट्रीमध्ये गेलो तो बॉयलर बघायला. त्याने आमचं स्वागत केलं मित्राने. आम्ही दोघे आतमध्ये गेलो बॉयलरच्या जवळ. तर ज्यांची PhD होती त्या बॉयलरवर त्या प्राध्यापकांनी त्या बॉयलरकडे असं लहान पोरग जिराफाकडे कसं बघतात तशा पद्धतीने बघितलं. एकदम नवीन जिराफ दिसल्यावर कसं बघतात, असा एक गोल चक्कर मारला. मग मला म्हणले की दादा, मी ज्या
बॉयलरवर PhD केली, तो वेगळा होता म्हणला तो असा म्हणला. काय कळलं का काही? संशोधन कशा प्रकारचं असावं, कशा प्रकारचं नसावं. मला असं वाटतं की आपलं सगळं विद्यापीठातलं संशोधन, त्याचा दर्जा, सहज एक माहितीसाठी सांगतो. NIRF रँकिंग नावाचं एक प्रकरण आहे की जे राष्ट्रीय स्तरावरती विद्यापीठांना आणि कॉलेजना वेगवेगळ्या प्रकारचं रँकिंग देतं. त्यात महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना कॉलेजना संशोधनामध्ये किती रँकिंग असेल सांगता येईल का कोणाला? सहज 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 म्हणजे जेव्हा संशोधक आपण जमा करतोय तर आपली स्थिती कुठे आहे ती आपल्याला माहिती पाहिजे ना. काय गोखले सर माहिती आहे? 10च्या स्केलवर 1 पेक्षा जास्त महाराष्ट्रातली एकही इन्स्टिट्यूट नाही. 10च्या स्केलवर. काय कारण आहे? 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून. खेड्या पाड्यात शाळा, कॉलेज, महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज सगळं पोचलं. कसा विचार करताय तुम्ही की काय नाही होत आहे, काय कारण आहे? सांगता येईल काही? विचार तरी करा. अशा ठिकाणी आपण ओपन बोलू शकतो असं नाही, पण मला असं वाटतं की आपण काय घालवलंय तर आउट ऑफ बॉक्स विचार करण्याची प्रक्रिया घालवली. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रकारची शेती आहे. 500 एकर, 1000 एकर अशा प्रकारची शेती आहे. माणसांची संख्या कमी आहे. फ्लॉरिडा मधल्या या टोमॅटोच्या शेतीला टोमॅटो तोडण्यासाठी एक प्रकारचं मशीन डेव्हलप केलं होतं एका कंपनीने. रोज ते मशीन 100 एकरवरचे टोमॅटो तोडत असत. मात्र 100 एकरवरचे टोमॅटो तोडल्यानंतर जे की 60 टनापेक्षा जास्त होते, त्यात 6-7% टोमॅटो तोडताना वेस्ट होत असत. हळूहळू त्या मशीनची विक्री कमी व्हायला लागली. तो जो मॅन्युफॅक्चरर होता त्याला चिंता वाटायला लागली की आता माझे मशीन्स विकले जात नाही, काय केलं पाहिजे. मग त्याने तिथं आपल्यासारखं एक विद्यापीठ आहे त्या ठिकाणी जाऊन आवाहन केलं संशोधक मुलांना की माझी मशीन्स खूप जास्त वेस्टेज करतायत टोमॅटोचं. ज्या कोणाला विद्यार्थ्याला असं वाटेल की हे वेस्टेज आम्ही कमी करू शकतो त्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे या, मी त्याला संशोधनासाठी स्कॉलरशिप देतो, त्याला 2 लाख रुपये देतो आणि त्याचा प्रयोग जर यशस्वी झाला तर आणखीन जास्त पैसे दे. त्या विद्यापीठातल्या, अमेरिकेतली ही सत्यकथा आहे मित्रांनो, विद्यापीठातल्या 3 विद्यार्थ्यांनी हे चॅलेंज घेतलं, ज्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणतात रिसर्चच्या भाषेत. हे प्रॉब्लेम स्टेटमेंट घेतलं आणि आपापल्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली. 3 महिन्यांनी पहिला विद्यार्थी गेला इंडस्ट्रीमध्ये परत त्या मालकांजवळ. त्याने सांगितलं की तुम्ही ज्याच्याने टोमॅटो प्लग करता त्याला एक वेगळ्या पद्धतीचं प्लास्टिकचं आवरण मी तयार करून आणलेलं आहे की जेणेकरून तुमचं वेस्टेज कमी होईल, टोमॅटो अधिक नाजूक पद्धतीने हाताळले जातील. त्याचा डेमो करून बघितला आणि असं लक्षात आलं की टोमॅटोचं वेस्टेज कमी झालंय. जे 8-9% होतं ते 6% पर्यंत आलं. त्याला योग्य ती स्कॉलरशिप दिली त्यांनी आणि सांगितलं की अजून याच्यावर पुढे काम कर. दुसरा एक जण होता, त्याने सांगितलं की तुम्ही इनफ प्रयत्न केले आहेत, माझ्याकडे यापेक्षा जास्त काही प्रयत्न करायला संधी नाही, त्यामुळे तो आउट झाला रेसमधनं. तिसरा जो होता तो 2 महिन्यांनी त्याच्याकडे जेव्हा आला तेव्हा त्या इंडस्ट्रियलिस्टने त्याला विचारलं की तू काय प्रयत्न केलेत की जेणेकरून या मशीनचं वेस्टेज कमी होईल. त्याने सांगितलं की मी आता मशीनवर काही प्रयत्नच केले नाही. मग ते म्हटलं तू तर आमच्याकडून घेतलं प्रॉब्लेम स्टेटमेंट? हो घेतलं. म्हटलं तुमचं वेस्टेज कमी करण्याचं प्रॉब्लेम स्टेटमेंट मी घेतलेलं आहे. मग मी असा विचार करतो म्हणून ते विद्यार्थ्यांनी सांगितलं की तुम्ही आज तागायत मागची 15 वर्ष या मशीनच्या डेव्हलपमेंटवरच सगळे पैसे खर्च केले, मशीनवरच काम केलं, पण टोमॅटोवर तुम्ही कामच नाही केलं. तुम्ही मला प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं तेव्हा मी फ्लॉरिडा मधल्या ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी जे जेनेटिकल सायंटिस्ट आहेत विशेषतः भाजीपाल्यांमधले, त्यांना आवाहन केलं की तुम्ही जे टोमॅटोचं बीज आता बनवलेलं आहे की जे अमेरिकेमध्ये सरसहा वापरलं जातं, त्यामध्ये टोमॅटोचं वरचं आवरण अधिक कडक करता येईल का? ते म्हणले हो इझिली करता येईल. म्हणजे मला एक तशी व्हरायटी डेव्हलप करून द्या पुढच्या 2 महिन्यामध्ये.
आणि त्यांनी योग्य पद्धतीने त्या बियांमध्ये बदल करून त्यातल्या गुणधर्मांमध्ये बदल करून पुढच्या 2 महिन्यामध्ये अशा टोमॅटोच्या बिया उत्पन्न केल्या की ज्याचं टोमॅटोचं कवच अधिक कडक होतं. इथे जे कोणी थोडे सिनियर लोक असतील, 70-80च्या दशकामध्ये वरची आवरण अत्यंत नरम असलेले टोमॅटो होते. भाषण आवडलं नाही तर फेकून मारण्यासाठी ते वापरले जात असत. आत्ताचे टोमॅटो फेकून मारले तर ते कांद्यासारखे लागतात पण फुटत नाही. त्या ठिकाणी तशा प्रकारच्या बिया तयार केल्या आणि त्याने सांगितलं की तुम्ही हे लोकांना बियाणं वाटा, याच मशीनवर तुमचं वेस्टेज झिरो होईल. तेव्हापासून ती टोमॅटोची जात अस्तित्वात आली. अमेरिकेत काय भारतात सुद्धा तेच मशीन कायम ठेवून फक्त टोमॅटो बदलून 0 वेस्टेज झालं. याला म्हणतात आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. नाहीतर लोक फक्त मशीनवरच काम करतात. तोपर्यंत लोक फक्त मशीनवरच काम करत होते. कोणीतरी एक असा भेटला की ज्याने वेगळा विचार केला. ज्याने वेगळा विचार केला तो म्हणजे संशोधक. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये रोजमर्रा असे काय प्रॉब्लेम येतात? माझी गाडी सुरू होत नाही, तिरकी करायला लागते, उतारावर उभी करायला लागते, अशा 1000 प्रकारच्या समस्या, खाणे पिणे सगळ्या विषयातल्या तुमच्या समस्यांचं उत्तर तुमच्या संशोधन वृत्तीतून तुम्हाला दूर करता येईल. आपण त्याकडे त्या पद्धतीने बघतच नाही. कोणाला जर सांगितलं की तू उजव्या हाताने ब्रश न करता डाव्या हाताने ब्रश कर, तर तो प्रयोग कधी करून बघत नाही. खरं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्यांनी जर रोज वेगवेगळ्या हाताने ब्रशिंग केलं तर त्यांचा डावा आणि उजवा मेंदू दोघेही तल्लख राहतात, ज्याच्यामध्ये स्किल आणि इंटेलिजन्स अधिक वाढू शकतो. पण आम्ही अशा पद्धतीच्या कोणत्याही गोष्टी रीलच्या पुढे शिकायला तयार नाही, बघायला तयार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या संशोधन प्रवृत्तीमध्ये प्रामुख्याने रिसर्चची व्याख्या एकदा अल्बर्ट आइन्स्टाईनला विचारलं एकाने की व्हॉट इज युअर रिसर्च अँड वाय यू आर डुईंग इट. तुम्ही ते कशासाठी करतात? तो म्हणला आय डोंट नो अबाउट द रिअल रिसर्च बट आय एम व्हेरी मच कमिटेड टू इन्क्रीज द क्वालिटी ऑफ ह्युमन लाईफ. माणसाच्या जीवनामध्ये अधिकाधिक गुणवत्ता यावी यासाठी जे केलं जातं त्याला संशोधन म्हणतात. तुम्हाला माहित असेल तर आपल्या जळगावमध्येच मागच्या 15 वर्षापूर्वी अनेक पतसंस्थांमध्ये मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला. त्या भ्रष्टाचारांमध्ये अनेक पतसंस्थांमध्ये मध्यमवर्गीय माणसाचे 600 कोटी रुपये बुडले. कोल्हापूरच्या एका अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याने या विषयावर संशोधन करून महाराष्ट्र सरकारला एक 20-22 पानाचा पेपर सादर केला की काय प्रकारच्या धोरणांमध्ये बदल केला म्हणजे यापुढे पतसंस्थांमध्ये असा भ्रष्टाचार होणार नाही. मित्रांनो, आजपासून 6 वर्षापूर्वी तो बदल स्वीकारला गेला आणि मागच्या 6-7 वर्षात अशा पद्धतीने पतसंस्थांमध्ये भ्रष्टाचार करण्याची जुनी कार्यपद्धती आता कामात येईनाशी झाली. बीकॉमचा फायनल इयरचा विद्यार्थी, याला सोशियोलॉजिकल रिसर्च म्हणतात. पाणी अडवा पाणी जिरवामध्ये ज्या ठिकाणी हार्ड वॉटर साठवलं जातं त्या ठिकाणी लवकर जमिनीची भुसभुशीतपणा कमी होतो, सच्छिद्रपणा कमी होतो आणि तिथं गाळ साठतो. त्याच्यावर उत्तर काढण्यासाठी आधी पाणी वाहण्याच्या ठिकाणी जाड वाळूचा एक थर लावला तर त्याच्यामधून सॉल्टचं पीपीएम कमी होतं आणि नंतर धरण किंवा पुढचं तुमचा बंधारा लवकर भरत नाही. असा एक छोटासा संशोधन ज्याला म्हणू आपण एका खेड्यावरच्या मुलाने केलं आणि आता त्याचं पेटंट तो घेतलं. जळगावातल्या सुबोध चौधरी नावाच्या एका मुलाने 93 साली, सुबोध चौधरी सुबोनिया केमिकल म्हणून त्यांची इंडस्ट्री आहे, 93 साली एका आमच्या कॉम्पिटिशन मध्ये एक छोटं रिमोट तयार केला होता मुलींसाठी, कारण त्यावेळेला मुलींवरच्या अत्याचारांच्या घटना फार वाढल्या होत्या. त्यात एक छोटा AAA सेल घातलेला होता आणि त्याचा अँटिना जर जो कोणी एखादा मुलगा पुरुष तुम्हाला त्रास देत असेल त्याच्या शरीराला कुठे टेकवला तर त्याला 3000 मिली अँपिअरचा 3 सेकंद शॉक बसत असे, ज्याच्याने त्याला प्रत्यक्ष इजा काही होत नाही पण तो त्या मुलीला कुठल्याही प्रकारचा त्रास पुढचे 15 मिनिटं देऊ शकत नव्हता. अशा प्रकारचे इक्विपमेंट त्याने बनवलेलं आपल्या जळगावातल्या विद्यार्थ्यांनी. मला असं वाटतं की आपल्या भोवती असलेले प्रश्न समस्या याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघतो हे जर आपल्याला दृष्टिकोन मिळाला
आजच्या या कार्यक्रमांमधनं, या कॉम्पिटिशनमधनं, तर तुम्ही तुमच्या जीवनाचा एक रंग बदलून जाईल मित्रांनो. केवळ PhD, केवळ त्या त्या विषयामध्ये प्रमोशन अशा पद्धतीने न करता आपली क्युरिओसिटी वाढवता येईल का? मी आर्ट्सचा आहे, मी कॉमर्सचा आहे, मी सायन्सचा आहे, ही जी बंधनं आहेत तुमची वॉटर टाईट कंपनीतनं बाहेर पडा. जरा रस्त्यावर फिरताना लगेच झाडांची पानं पडतात, पिवळी होऊन पडतात. का पडतात खाली? कोणी विचार नाही केलाय का पडतात खाली? पिवळी होऊनच का पडतात? त्याला पाणी किती लागतं? अपघात झाला एखाद्या झाडाला तरी पानं पडतात का? विमान 10,000 फुटावर असतं तेव्हा बाहेर -30 डिग्री टेम्परेचर असतं, तेव्हा खाली जमिनीवर 45 डिग्री टेम्परेचर असतं. का असतं? मला असं वाटतं की हे सगळे प्रश्न जसे सूर्यगोलातले असतील, ग्रहगोलातले असतील, जमिनीतले असतील, पाण्याचे असतील, शेतीचे असतील, पिकांवर रोग का पडतात, अळ्या का येतात? आपण म्हणतो की ते कपाशीचं एक बियाणं यापुढे वापरायचं नाही, संकरित बियाणं असं ठरलं, तर ते का? जेवढी तुमच्या भोवतीच्या प्रश्नांची मित्रांनो तुम्हाला कुतूहलाने माहिती उत्पन्न होईल, तेवढे तुम्हाला अधिक प्रश्न कळायला लागतील. आणि प्रश्न कळले की त्या प्रश्नांवरती वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही केलेली उपाययोजना म्हणजे संशोधन, तुम्ही केलेला वेगळा आउट ऑफ बॉक्स विचार म्हणजे संशोधन असं मला वाटतं. विद्यापीठातल्या विशेषतः टेक्निकल एज्युकेशनमध्ये किंवा कॉमर्समध्ये, अर्थशास्त्रामध्ये जे लोक काम करतात, मी विद्यापीठाच्या प्रशासनाला विनंती करीन की आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट देऊन अशा पद्धतीच्या गोष्टी जर केल्या तर त्या रिसर्चला आपल्याला एका विशिष्ट दिशेने नेता येईल. स्ट्रे रिसर्च म्हणजे ज्याला जे वाटलं ते असं न करता आपण या ज्या 5 क्षेत्रांमध्ये ही कॉम्पिटिशन आयोजित करतो त्यामध्ये काही प्रॉब्लेम स्टेटमेंट देऊ शकतो का, 2-4 प्रकारचे, ते प्रॉब्लेम स्टेटमेंट त्यांनी निर्माण करून त्याच्यावर काम करून केलं तर आपल्याला अधिक दिशा या संशोधनाच्या गोष्टीला देता येईल. शेवटच्या एका गोष्टीकडे मित्रांनो तुमचं लक्ष वेधतो की आपण सगळे जळगाव, धुळे, नंदुरबार भागातले आहोत. तुम्हाला माहिती आहे का की जळगावमध्ये मागच्या 30 वर्षापासून या देशातली 17% केळी एकटं जळगाव जिल्ह्यातून एक्सपोर्ट होते. एक्सपोर्ट म्हणजे आपल्या देशामध्ये वितरित होते. 17% ग्रोथ. त्या केळाचे वेफर्स बनवण्याच्या पलीकडे वेगळी कुठली व्हॅल्यू ऍडिंग इंडस्ट्री आपण निर्माण करू शकलोय का? एखादे ज्यांच्या घरात केळीचा शेतकरी असेल किंवा आईवडील केळी पीक घेत असतील तर योग्य वेळी जर ती केळी काढली गेली नाही तर ती पिकली, सडली तर त्याचा भाव काय होतो आपल्याला माहितीये, त्या शेतकऱ्याला नुकसान काय होतं ते माहितीये. त्याचं सेल्फ लाईफ वाढवण्याची कोणतीही यंत्रणा, कोणताही विज्ञान आपण डेव्हलप करू शकलो आहोत का? नाही. या केळीपासून पावडर बनवणारा एक तरी कारखाना जळगावमध्ये आहे का? नाहीये. कधी काळी पूर्वी 60 साली होता, आता तो पण नाही. त्याच्यातले न्यूट्रिशनल व्हॅल्यू मधून पावडर बनवून त्याचं दूध तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येईल, तो पण कारखाना नाही. केळीचा जो उभा खोड आहे त्या खोडामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी रसायनं आहेत, त्यात इन्शुलिन सारखी द्रव्य आहेत, त्यात न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत, पुढच्या केळीच्या खोडाचे गुणधर्म असलेले टिश्यूज आहेत. आता टिश्यूवर आपण काम सुरू केलं आपल्या विशेषतः जिल्ह्यामध्ये. पण या जिल्ह्यामध्ये जे 17% देशाचं उत्पन्न आहे त्याच्यावरती काम करणारा विद्यार्थी कोणीही नाही. शेती करणं म्हणजे काम करणं असं नव्हे, त्याला पूरक उद्योग, त्याच्या रिटेनिंग व्हॅल्यू वाढवणं, त्याचे सेल्फ लाईफ वाढवणं, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे डेरिव्हेटिव्ह करणं. डेरिव्हेटिव्ह हा शब्द गेला की नाही मला माहिती नाही तुम्हाला. मका आहे, मका. आपला जिल्ह्यातलं पीक कधीही मका नव्हतं, आता मका आलाय, सोयाबीन आलंय. मकापासून 150 प्रकारचे डेरिव्हेटिव्ह बनतात की जे वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये वापरले जातात. केळीचे सुद्धा असे 40 डेरिव्हेटिव्ह केरळमध्ये बनवले जातात, ज्यामध्ये टेक्सटाईल आहे, फायबर आहे, फार्मास्युटिकल आहे. हिरवी पानं जेवणासाठी डेकोरेटिव्ह करून वापरणं, 5 स्टार हॉटेलमध्ये सप्लाय करणं, अशा प्रकारचा पण उद्योग आहे. तो आपल्या जिल्ह्यामध्ये फारसा नाही. मला असं वाटतं की याला वैज्ञानिक भाषेत ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी म्हणतात. तुमच्या भोवती ज्या गोष्टीचा समंदर आहे त्याच्या पॅकिंग करण्याचा विचार करा. त्यात तुमच्या करिअरची संधी दडलेली आहे.
वयाच्या 35व्या वर्षीपर्यंत MPSC ची वारी करणारे मला हजारो विद्यार्थी या जिल्ह्यात भेटतात. पण या केळीवर मी एखादा प्रक्रिया करणारा उद्योग करतो, केरळमध्ये बघून येतो तसा इथे करतो, असा विद्यार्थी भेटलेला तुमच्यातला कोणीतरी पुढे जरूर भेटावा असं वाटल्यामुळे मी आज तुमच्याशी गप्पा मारायला आलो. पुढचा विषय ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी जर कळलं असेल तुम्हाला तर मुंबई पासून पुढे तुम्ही जसं जाल पश्चिम किनाऱ्यावरती रत्नागिरी पासून तर त्रिवेंद्रम पर्यंत ती जी रेती वाळू आहे ना समुद्राची ती सगळी पिवळ्या रंगाची तुम्हाला माहित असेल. तर ही पिवळ्या रंगाच्या वाळूमध्ये थोरियम नावाचा एक रेडिओ ऍक्टिव्ह घटक आहे. म्हणजे तुम्हाला थोरियम ऐकलाय शब्द? हा थोरियम 60,000 रुपये किलोने विकला जातो. पण भारतामध्ये हे थोरियम योग्य पद्धतीने काढण्याची कुठल्याही प्रकारची प्रक्रिया आपल्या इकडे नाही. सरकारमध्ये विशेषतः जी कॉमर्सची मुलं आहेत, आर्ट्सची मुलं आहेत त्यांच्यासाठी की सरकारमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीजना गाईड करण्यासाठी अर्न्स्ट अँड यंग PwC या 2 विदेशी कंपन्या आपल्या सरकारला वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीमध्ये गाईड करतात. त्यांच्या हाताखाली तुम्ही आम्हीच काम करतो आणि सरकारचं 600 कोटीचं बजेट या 2 विदेशी कंपन्यांवरती सल्ला घेण्यामध्ये मित्रांनो खर्च होतात. मला असं वाटतं की ही संशोधन वृत्ती तुमची आमची वेगवेगळ्या ठिकाणी कामाला यावी यासाठी आपण काम केलं पाहिजे. ही संशोधनाची वृत्ती पूर्वी आपल्या याच्यामध्ये नव्हती. चेन्नईला एक एकत्रीकरण होतं 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी. त्या एकत्रीकरणामध्ये अमेरिकन युनिव्हर्सिटीतले लोक आलेले होते. शेवटचं उदाहरण आहे मित्रांनो, शेवटचं उदाहरण आहे. अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीतले लोक आलेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की ज्यांना कोणी ग्रॅज्युएशनला जे विद्यार्थी आहेत त्यांना रिसर्चसाठी आम्ही अमेरिकेत नेऊ इच्छितो. रिसर्चसाठी अमेरिकेत नेऊ इच्छितो असं सांगितल्यानंतर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं की ज्यांना US मध्ये रिसर्च करायला जायचंय त्यांनी हात वरती करा. सगळ्यांनी हात वरती केले. एका विद्यार्थ्याने मात्र हात वर नाही केला. तो APJ अब्दुल कलाम यांचा विद्यार्थी होता आणि त्याला जेव्हा त्या US मधल्या लोकांनी विचारलं की तू का नाही हात वर केला, तुला US ला रिसर्चला जायचं नाही आहे का? तो म्हटला मला US ला रिसर्चला जायचं नाही, मला याच देशात रिसर्च करायचा आहे की जे माझ्या देशाच्या कामात आहे. मला असं वाटतं की या देशाला रॉकेट, अग्निबाण, क्रायोजेनिक इंजिन देणारे APJ अब्दुल कलाम त्यांचे विद्यार्थी तुमच्यामध्ये सुद्धा आहेत. त्यांनी स्वतःला वृद्धिंगत करण्याची गरज आहे. त्यांनी स्वतःचा विचार करण्याची गरज आहे. स्वतःचं करिअर फुलवता या देशाला सुद्धा 75 वर्षाच्या स्वातंत्र्य मिळवल्यानंतर एका प्रगतीच्या पथावर देण्यासाठी तुमच्या आज या विशेषतः संशोधनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा की तुम्हाला बक्षीस पारितोषिक मिळणार आहेत, मला असं वाटतं हा मेसेज आपण घेऊन जाऊ शकलो तर तो स्वतःसाठी, देशासाठी, विद्यापीठासाठी सगळ्यांना कुठेतरी एका उंचीवर नेणारा राहील. धन्यवाद.